स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सुहास भैयांचा एक फोन आणि 2 वर्षाच्या मुलीचे वाचले प्राण. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नेता कसा असावा? तो सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा असावा, लोकांच्या संकट समयी धावणारा असावा. असाच नेता आपल्या खानापूर मतदारसंघाला लाभलाय. त्याचं नाव आहे सुहास अनिलराव बाबर. स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या प्रमाणेच लोकांसाठी झटण्याचा सुहास बाबर यांनी वसा घेतलाय. आमदार अनिल भाऊ हे आपल्यात नसतानाही त्यांची उणीव या पोरानं भरून काढली आहे. 2 दिवसांपूर्वी आळसंद परिसरात वादळ झालं आणि यात अनेक जणांचे मोठं नुकसान झालं. अनेक नेते मात्र निवडणुकीत व्यस्त असतानाच सुहास बाबर हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केलेत. सुहास बाबर हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात. त्यांनी अनेकांना मोठी मदत देखील केली आहे. त्यांनी अनेकांच्या आरोग्याच्या समस्या दवाखान्याच्या व उपचाराच्या माध्यमातून मिटवल्या. अनेक लहान मुलांनाही जीवदानही दिलेत. आज देखील असाच प्रसंग 2 वर्षाच्या मुलीवर आलेला असताना विनोद वाले व सागर शिंदे या युवकांचे फोन सुहास भैयांना जाताच त्यांनी मदतीचे चक्र वेगाने फिरवून या बालिकेला जीवदान दिलंय. विट्यातील या 2 युवकांच्या कार्यतत्परतेनं या बालिकेचे प्राण तर वाचलेतच, पण ही बालिका आपल्या कुटुंबात सुखरूप पोहोचली. बघूयात काय घडलं या बालिकेच्या बाबतीत. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते इयत्ता 8वी प्रवेश सुरू. फोनिक क्लास, सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज, माइंड पॉवर, कम्युनिकेशन स्किल, फिअरलेस डिसिप्लिन. प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन. प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड खेळातून शिक्षण, प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग. मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक. भव्य कॅम्पस, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान. सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण, डान्स, म्युझिक, गिटार प्रशिक्षण. लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा. नमस्कार, मी विनोद वाले. मी विट्याचा रहिवासी आहे. घटना अशी घडलेली आहे की आम्ही मायनी रोडला आमचं एक विज्ञार्था लाईट हाऊस म्हणून दुकान आहे. त्या दुकानात आम्ही बसलो होतो दुपारच्या 2च्या दरम्याने. तर त्या ठिकाणी एक मद्यप्राशन ड्रिंक केलेली व्यक्ती एक दुकानमध्ये आली. त्याच्याजवळ एक 1.5 ते 2 वर्षाची मुलगी होती. त्या मुलगीला घेऊन तो आमच्या दुकानमध्ये आला होता की मुलगीच्या नावावर तो पैसे मागत होता आणि तो एवढ्या ड्रिंकमध्ये होता की तो मुलगीला घेऊ शकत नव्हता की त्या मुलगीला तो सांभाळू शकत नव्हता. त्या आम्ही बघितल्यानंतर आम्ही त्याजवळ गेलो. त्या मुलगीला पहिलं आम्ही जवळ घेतलं आणि त्याला आम्ही विचारलं तुझं गाव कोणतं आहे काय. तर तो म्हणला फक्त आळसूनचा आहे. तर मुलगीची कंडिशन एवढी उन्हानं हे झाली होती की तिला भूक लागली होती आणि तिनं टॉयलेट वगैरे केली होती. मग त्यानंतर आमचे नेते सुहास भैया बाबर यांना आम्ही कॉल केला की असं एक आम्हाला व्यक्ती मायन रोडला आढळलेली आहे की ती आळसूनची आहे, ती मद्यप्राशन केलेले, ड्रिंक केलेले आहे आणि त्याजवळ 1 वर्ष ते 1.5 वर्ष त्याची मुलगी आहे. पण तो त्या मुलगीला सांभाळण्याच्या आता अवस्थेत नाही. ते कोण आहे काय आम्हाला व्यक्ती फक्त आळसूनच्या एवढीच माहीत आहे. भैया म्हणले ठीक आहे, मी आळसूनमध्ये कोण आहे वगैरे अजित जाधव म्हणून सरपंच त्यांना कॉल करून विचारतो आणि तुम्ही त्या मुलगीला आळसूनला घेऊन जावा. तर तुम्ही अजित सरपंच त्यांना सांगतो, तुम्ही त्यांना भेटा आणि ती मुलगी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जावा. ज्यावेळी आम्हाला ती मुलगी सापडली त्यावेळी तिनं संडास वगैरे जे केली होती ते पहिल्यांदा आम्हाला भैयाने सांगितले की तिचे कपडे वगैरे बदला, तिला आंघोळ घाला आणि तिला कपडे नवीन घेऊन द्या. आम्ही ते सर्व काय केलं. तिथून परत आम्ही औसनला आलो. आम्ही सरपंचांना कॉल केला. सरपंचांनी आम्हाला एक व्यक्ती तिथनं गावातली एक व्यक्ती दिली आमच्यासोबत. त्यांना घेऊन आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांचे आजोबा, त्यांचे मुलगीचे आजोबा आणि तिचे मोठे काका घरात होते. काका फक्त तिचे आत्ता आले होते घरात आणि ते कामावरून येऊन हातपाय धुवून विट्याला येत होते. तेवढ्यात आम्ही तिथं पोचलो आणि आम्ही घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलीच्या काकाने व त्या आजोबांनी आमचं कौतुक केलं की तुम्ही आमच्या मुलगीला घेऊन इथंपर्यंत आला. त्यांनी आनंद व्यक्त केला व त्यांनी आमचे आभार मानले. आमच्या नेते सुहासभाई यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या मुलगीला त्यांच्या घरी सुखरूपपणे पोहोचवलेला आहे. त्या मुलीकडं पाहून जरा दया झालेली आहे, कारण की ते त्या माणसाला उभं राहायला सुद्धा येत नव्हतं.
वरनं ती मुलीनं घाण केली होती, ती पूर्ण बाहेर आली होती, कपडे वगैरे सगळी घाण झाली होती ती पूर्ण झोपली होती पोरगी. ती उन्हाचं ते सगळं बघून ते बरोबर वाटलं नाही. त्याच्यामुळं आम्ही जरा तो निर्णय घेतला आणि भैयांना कॉल करून विचारलं काय काय करू द्या काय. भैयाने आम्हाला सांगितल्या पद्धतीनं आम्ही सर्व केलं आणि त्यांना आणून घरी सुखरूप सोडलं. सकाळी दारू पिऊन विचार केला मुलगीला घेऊन, तो दारू पीत फिरत होता आणि ती भैयांच्या कार्यकर्त्यांनी मुलगी त्यांच्यापाशी ताब्यात घेतली आणि त्यांनी घरापाशी आणून सुखरूप सोडली. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.